आपण बॉइल्ड अंड्याची भाजी किंवा अंड्याची भुर्जी हे नेहमीच बनवत असतो, पण आज मी तुमच्यासोबत स्टीम एग करीची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी इथे 4 अंडे फोडून घेतले, त्यात अर्धी मिरची बारीक चॉप्ड करून ॲड केली आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड केलं, लाल मिर्च पावडर, 4 ते 5 लसणाच्या कळ्या आणि अर्धा इंच अद्रक हे ग्रेट करून ॲड केलेलं आहे आणि छोटा चॉप्ड केलेला कांदा, त्याचबरोबर रोस्टेड जिरं पावडर, धनिया पावडर आणि थोडे हळद ॲड केले। आता या पूर्ण मिश्रणाला छान मिक्स करून घेऊया। मिश्रण छान मिक्स झालं की यात बारीक चॉप केलेला कोथिंबीर ॲड करायचा आहे। आता हे मिश्रण मी एका छोट्या बाउलमध्ये काढून घेते आहे। तुम्हाला वाटेल तर तुम्ही डब्यात किंवा प्लेटमध्ये पण काढू शकता। अंड्याचं मिश्रण हे बाउलमध्ये ट्रान्सफर करण्याआधी मी या बाउलला ऑइल ग्रीस करून घेत आहे। इथे बाउलला सगळीकडे ऑइल लागलेलं आहे, तर आता अंड्याचं मिश्रण यात ट्रान्सफर करून घेते आहे। आता एका कढईत मी आधीच पाणी बॉईल करायला ठेवलं होतं, तर आता या कढईत एक स्टँड ठेवून अंड्याचं मिश्रणाचं बाउल ठेवायचं आहे स्टीमसाठी। इथे बाउलवर मी प्लेट ठेवायचं विसरली होती, पण त्यानंतर मी ठेवली होती। याला स्टीमवर होण्यासाठी 10 ते 15 मिनिट तरी लागेल। तेवढ्या वेळात तुम्ही तुमचं पेस्ट तयार करू शकता। इथे माझं पेस्ट ऑलरेडी तयार होतं, त्यामुळे मला या भाजीसाठी पेस्ट करायची गरज पडली नाही। आता इथे 10 ते 15 मिनिटे झाले आहे स्टीम देऊन। त्यानंतर याला तुम्ही टूथपिक किंवा नाईफने पण चेक करू शकता। इथे बॅटर हार्ड झाल्यामुळे मला एवढी गरज पडली नाही चेक करण्याची, पण हे झालेलं आहे। आता याचे छोटे छोटे तुकडे करून याला तेलात फ्राय करायचं आहे। तर इथे अंड्याचे सगळे पीसेस फ्राय करून झाले आहेत। फ्राय केल्यानंतर हे पनीरच्या पीसेससारखे दिसेल आहे। तुम्ही याला भाजी न करता असंही खाऊ शकता। चला आता आपण याची भाजी करूया। अंड्याचे पीसेस फ्राय केल्यामुळे तेल हे गरमच होतं, तर यात मी एक चॉप केलेला कांदा ॲड केलेला आहे।
यात तयार केलेली पेस्ट ॲड केली आहे. ही पेस्ट कशी तयार केली हे मी तुम्हाला इथे सांगून देते आहे. त्यासाठी इथे एक छोटा चम्मच तेल घेतलं. तेल गरम होताच एक कांदा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट केलं होतं, तो कांदा त्यात ॲड केलेला. 5 ते 6 खोबऱ्याचे तुकडे, 5 ते 6 कळ्या लसणाच्या आणि थोडे अद्रक, शाही जिरं, खडा धनिया, 2-3 मिरे, 2-3 लवंग आणि एक तुकडा कलमीचा. या सगळ्या मसाल्यांना 1 ते 2 मिनिट तेलात परतून झाल्यानंतर याला ग्राइंड करायचं होतं. तर ग्राइंड करण्याआधी मी यात थोडं कोथिंबीर ॲड केलं आणि थोडं पाणी ॲड करून ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर इथे आपली पेस्ट तयार होऊन जाईल. कांद्याचा कलर चेंज होताच ही पेस्ट आपल्याला 2 ते 3 चम्मच ॲड करायची आहे. अर्धा चम्मच हळद आणि ग्रेव्हीला लागेल एवढे मीठ आणि लाल मिरच पावडर ॲड करायचं आहे. अंड्याच्या पीसेसमध्ये आपण इथे सगळे मसाले ॲड केले होते, म्हणून इथे आपल्याला फक्त ग्रेव्हीसाठीच मसाले ॲड करायचे आहे. मसाल्यांना 2 ते 4 मिनिट तेलात होऊ देण्यासाठी या कढईला आपण झाकून ठेवून घेऊ. मसाल्यांचा छान सुगंध येत आहे, म्हणजे इथे आपले मसाले झाले आहेत. तर आता या मसाल्यांमध्ये फ्राय केलेले अंड्याचे पीसेस ॲड करायचे आहेत. सगळ्या पीसेसला मसाला लागला की 1-2 मिनिट झाकून ठेवून द्यायचं आहे. 2-3 मिनिट झाकून ठेवल्यानंतर यात अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि परत 4 ते 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता यात अर्धा चम्मच धनिया पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला ॲड करायचा आहे आणि थोडे बारीक चॉप केलेलं कोथिंबीर ॲड करूया. अशा नवीन पद्धतीने भाजी केली ना की मुलांना आणि मोठ्यांना पण भूक आपोआपच लागते. तर इथे आपली स्टीम एग करी तयार आहे.